नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ॲडमिशन फॉर राऊंड 5 ज्याला स्पेशल राऊंड 1 म्हटले जाते त्याच्या ॲडमिशनची डेट कंप्लीट झालेली आहे. अगोदर ती डेट बघा मित्रांनो 8 ऑगस्ट 2025पर्यंत होती, पण ती आता कारण की शनिवार आला होता, रक्षाबंधन आले होते, नंतर रविवार आला होता, त्यामुळे 11 ऑगस्ट 2025पर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत डेट वाढवण्यात आलेली होती. पण आता मात्र 11 ऑगस्ट 2025 संपलेले आहे, 7 वाजून गेलेले आहेत. तर आता स्पेशल राऊंड 2 होण्याची शक्यता आहे का? तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आले आहे की अजून पण विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेतलेल्या नाही आहेत. तर शक्यता आहे की स्पेशल राऊंड 2 होईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो, स्पेशल 2 राऊंड नंतर कन्फर्म नाही की राऊंड 3 होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आता त्यांचे जे पण वॅकन्सीच्या लिस्ट येतील, शक्यतो बघा मित्रांनो उद्या किंवा परवाच्या डेटमध्ये वॅकन्सीची नोटिफिकेशन येऊन जाईल, कुठे कितनी वॅकन्सी राहिलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी स्पेशल त्यांचे 8, 10, 15 असे कॉलेज निवडून घ्या त्यापैकी की जेथे त्यांना जर ॲडमिशन मिळाली तर त्यांनी तेथे ॲडमिशन घ्यावीच, कारण की त्यानंतर त्यांना कोणता चान्स मिळणार नाही आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात समोर काय करायचे आहे, तर एक ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांच्याकरता कॉंग्रॅच्युलेशन. पण ज्यांनी ॲडमिशन घेतलेली नसेल अशा विद्यार्थ्यांनी आता फक्त वाट बघावी की स्पेशल राऊंड 2ची नोटिफिकेशन येईल का. जर उद्या किंवा परवाच्या तारखेमध्ये म्हणजेच 12 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्टमध्ये वॅकन्सीची लिस्ट आली तर शक्यता आहे की स्पेशल राऊंड 2 होईल. पण जेव्हा नवीन राऊंड येईल तेव्हा विद्यार्थ्यांना एवढं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही आता जो कॉलेज निवडाल त्यापैकी जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर ते नक्की घ्यावे. त्यांनी मिनिमम 10-15 कॉलेज असे कन्फर्म करून घ्यावे आणि त्यामध्येच ॲडमिशन घ्यावी. तर आता फक्त बघा विद्यार्थ्यांनो, वॅकन्सीची लिस्ट करता आपण 12 ऑगस्टची वाट बघू शकतो. तर अशा अपडेट करता आपण चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.